नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण तुळजापूर शहरामध्ये आलेलो आहोत. तुळजापूर शहरामधलाच एक भाग, भाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 1 हे तीर्थखुर्द तुळजापूर, या तुळजापूरमध्ये आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी सार्वजनिक बांधकामाची जी स्वच्छता आहे, सार्वजनिक स्वच्छतागृह आहे, ते आपण दाखवणार आहेत. पण या वार्डामध्ये विकासाच्या गप्पा मारणारे जे लोक आहेत, ते लोक सार्वजनिक स्वच्छता, जे स्वच्छता विभाग आहे, स्वच्छतागृह आहे, ती कशा पद्धतीनं लाखो रुपये खर्च करून हे पडीक पडलेलं आहे ते आपण दाखवणार आहेत. आणि या भागामध्ये बरेचशा सुधारणा झालेल्या नाहीत तेही दाखवणार आहेत. आपण हे अगोदर दाखवूया स्वच्छतागृह. हे स्वच्छतागृह आहे, हे बंद अवस्थेमध्ये आहे, बंद अवस्थेमध्ये आहे. या स्वच्छतागृहाची कसलीही सोय नाही, कसल्याही प्रकारची स्वच्छता नाही. आणि हे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. तर अशाच प्रकारचे अजून या भागामध्ये जे सुधारणा नाही, विकास नाही, ते आपल्याला दाखवायचं आहे. आणि आपल्यासोबत जे आहेत ते या प्रभागामध्ये निवडणुकीला उभारलेल्या तुमच्या आहेत काय? काय नाव तुमचं? साहेब आमच्या. माझं नाव आहे गणेश प्रभाकर पाटील. हां, माझ्या आई उभारल्या त्याच्यात अ बरं. मधनं प्रभाग क्रमांक 1 आहे, त्यात अ मध्ये महिला ओपन वार्ड आहे. बर तिथनं सुनीता प्रभाकर पाटील ह्या माझ्या आईसाहेब उभारलेल्या आहे. बर. हां, ह्यांनी वारंवार ज्या गोष्टी करतात विकासाच्या ते आज मी तुमच्यासमोर किंवा जनतेसमोर दाखवणार आहे की काय हे विकास ह्या मोजक्या भागात त्यांनी विकास केलेला आहे. आणि ह्यांनी अख्ख्या पूर्ण भागाचा दाखवतात की आम्ही विकास केलेला आहे, विकास कर. ह्यात भागात इथे 2 नगरसेवक येतात. आणि एक नगरसेवक तर 5 वर्ष आदरणीय कोण ताई असतील आमच्या, त्या 5 वर्ष घराच्या बाहेर कधी निघत नाहीत. 5 वर्ष कधीच घराच्या बाहेर निघत नाही. दुसरे नगरसेवक आहे ते थोडाफार त्यांचं काम आहे, पण जनतेसमोर असं दाखवतात की आम्ही सगळा विकास केलाय. आज सारा गौरव असू, गवते प्लॅटिंग असू, शिवरत्न नगर असू, छत्रपती नगर असू, जी काही नगर आहे, तुळजाई नगर असू. तुमचं नाव काय म्हणलं? माझं गणेश प्रभाकरराव पाटील. ही प्रभाग क्रमांक किती आहे? 1 आहे. एक आहे. आता रोडच्या वगैरे सुधारणा तर चांगल्या दिसतात. आता काही भागात आहेत, काही भागात सुधारणा झाल्यात, काही भागात सुधारणा नाहीत. आता काय काय कमी आहे तुम्हाला? आणि ही ते केलंय म्हणतात की जेणेकरून केलं नाही ते केलं म्हणतात आणि लोकांकडून मतदान मागतात. असा जो भाग आहे तो भाग कोणता आहे? मी आज तुम्हाला सर पहिल्यापासून सगळ्या गोष्टी सांगतो. आज कमीत कमी 15 ते 20 वर्ष झाले हे 2 नगरसेवक आहेत. एक आदरणीय नगरसेवकाचं नाव काय? आदरणीय पंडितराव आणि आदरणीय पंडितराव आडनाव काय? जगदाळे त्यांचं आडनाव आहे. आणि दुसरं कोणत्या पक्षाचे आहे ते मागे राष्ट्रवादीत होते, शेतकरी कामगार पक्षात होते, आता बीजेपीत आहेत त्यांनी. असे पक्ष त्यांचे विविध झालेले आहेत. आणि नंतर आदरणीय ताई आहेत, देशमाने ताई, त्यांनी आहेत. त्यांनी पण मागील 15 वर्षापासून त्यांनी नगरसेवक आहेत. मागील नगरसेवक आहेत पंडितराव. काही भागात त्यांनी सुधारणा केलेली आहे. मी म्हणतो काही भागात फक्त मंदिरातली जी भाग आहे तिथे सुधारणा केलेली आहे. कुणी हे एकटे पंडितराव. आणि ह्या ज्या दुसऱ्या ज्या ताई आहेत त्यांनी कुठल्याही भागात 5 वर्ष त्यांनी विचारून तुम्ही इथल्या गावातल्या नागरिकांची पण. ताई, तुम्ही या गावातले नागरिक आहात, ही स्वच्छतागृह चांगलं आहे का? चालू आहे का? हाय का स्वच्छता? काय नाही स्वच्छता चांगली. आता तुम्हाला काय काय कमी शाळा कुठे घालवली आहे? ही स्वच्छता का आहे का ही सांगा तुम्ही. बिलकुल स्वच्छता नाही. आणि इथं पाण्याची सोय वगैरे नाही, पाण्याची सोय नाही, कुठं खांब नाही, कुठं बसायला बाकडे नाही, ते कुठं तर काय आहे का सांगा. नाही. आमची गली म्हणते ते नासकी आहे. कशामुळे? मग ते कुणाला माहित आहे? कोण म्हणते नासकी गली? कोण बी म्हणते ती लोक. आता नागरिकाला जर नासक म्हणलं तर ह्यांना मतदान कोण करणार आहे? मग ते तुम्ही विचार करा. आता मग तुम्ही आम्ही गोरगरिबांनी मतदान केलं तरच. बरं, मला सांगा किती भागामध्ये अशी दुरुस्ती नाही, विकास नाही? कोणत्या भागामध्ये? मग ही मी बोलते, गलीत कोण बोलत नाही, ती मी बोलते म्हणून माझं दिसतंय, बोलते म्हणते. बरं बोलू द्या, पण जे नाही ती मागावं लागेल ना. आता गोरगरीब, आता मोठे लोक पैसे घेऊन, आता आमचं लेकरू केवढा कुठं बालवाडला जावं लागते शाळेला सांगा.
कुठं घातल्या. मग आम्हाला माहित असतं ते इथं सफाई करून बालवाडी करा म्हणलं असतं. ती बालवाडी बी तिकडं घातली. इथं कशाची सोय बी नको. मग करायचं काय माणसाला. म्हणजे चांगली बालवाडी जर बांधली असती तर लेकरं इथे शिकले असते. शिकले असते पण का नाही? संडास बाथरूम इथं बांधलंय. हा, बरं बांधलंय. बांधलंय ते कुठं बांधलंय आमचं हे त्याची घरा. स्वच्छता पण नाही. हा. तर मग आपण जे कोणता विकास नाही आणि त्या भागाकडे तुम्हाला आपण समजा जाऊया. ऐतिहासिक वीर आहेत हा. ती तिची दुरुस्तीच्या नावाखाली ऐतिहासिक कोट रुपये त्यांना कोटच्या वर रुपये त्यांनी घालवलेत. कोणत्या दुरुस्तीची विहीर? इथं जाताना जर आपल्याला तुम्हाला जाताना मी चला दाखवतो. चला आपण ऐतिहासिक त्या वीर विहिरीकडे आहे. जाऊया. चला विहिरीकडे जाऊया. या ऐतिहासिक विहिरीकडे आलेलो आहोत. ह्या विहिरीची फक्त डागडुजी केलेली आहे आणि या विहिरीच्या डागडुजीचा खर्च 1.5 कोटी रुपये आहे अशा पद्धतीने सांगण्यात येते. आपण विचारूया संबंधितांना. काय म्हणाल साहेब, काय नाव तुमचं म्हणलं? अजून गणेश एक पाटील. गणेश पाटील जी. काय नेमकं इथं आता ही भ्रष्टाचार? विहीर आहे हा. ऐतिहासिक पहिल्यापासून विहीर हा. आहे. ह्या विहिरीला त्यांनी 1.5 कोटी रुपये खर्च केला असं दाखवलंय. बघा तुम्ही दाखवलंय. दाखवलंय 1.5 कोटी रुपयाचा बजेट आलं आणि डागडुजी केली आहे. बरं, या काय 1.5 कोटी रुपयामध्ये काय केलं इथं? तुम्हीच बघा, फक्त ब्लॉक टाकलेत. हा. हा एक बेंच बसवलाय. हा. सांगा. आणि वर इथे ही बघा बघा ही विहीर तर पहिली दगडाची विहीर आहे. हा. बर, बर. काय डागडुजी केली आहे आणि याला 1.5 कोटी रुपये कशाचा खर्च झाला तुम्ही वरचं फक्त सिमेंट वगैरे लावलेलं आहे, प्लास्टर केलं पहिली एवढं ही आहे. ऐतिहासिक विहीर आहे पहिली जुनी. त्याला काहीच झालं हे नाही. कुणी काम केलं साहेब? कुणी आता कुणी सत्ता कुणाची आहे? पहिल्या 15 वर झाले त्यांची नगरसेवक आहेत, त्यांनीच काम केलेले ते नाही गोष्टी. तुम्ही म्हणालात की आता 1.5 कोटी रुपये खर्च झालाय. हा. मग ती खर्च कुणी केलाय? कुणी केलं? नगरपालिकेतर्फे मग हे काम कुणी केलं हे तर कळालं पाहिजे. नगरसेवकच इथले चालू नगरसेवक नगरसेवक कोण आहेत इथले? उतले आदरणीय पंडितरावजी आहेत आणि मंजुषा आहे नाहीत. हे कॉन्ट्रॅक्ट कुठल्या तरी गुत्तेदाराला दिले असेल, त्यांच्याकडे काम करून घेतलेले ते. म्हणजे त्या नगरसेवकाने कॉन्ट्रॅक्टदाराला हे दिले काम आहे. दिलं हा. आणि त्या कामाच्या मोबदल्यामध्ये 1.5 कोटी रुपयाचा खर्च दाखवला. म्हणजे तुम्ही सांगा, हा एवढं 1.5 कोटी बिल रुपयाचा उचललंय खर्च. हा, बिल असं उचललंय. तुमचं मत आहे? मत नाही, सगळ्या गावाचं मत आहे. तुम्ही गावातल्या पण लोकांना विचारू शकता की की काय मत आहे, की एवढ्याला तुम्हीच सांगा. आता तुम्हीच बघा की ते 1.5 कोटी रुपये काय खर्च झाला असेल ह्यावेळी. बघा हे 1.5 कोटी रुपयाचं तर काम दिसत नाही आणि हे वास्तववादी चित्र नाही. पण काही भागामध्ये या ठिकाणी विकास झाला आहे, पण काही भागामध्ये विकास बिलकुल झालेला नाही असंही संबंधिताचं मत आहे. आणि या विहिरीला 1.5 कोटी रुपये खर्च झालेला नाही म्हणजे इथं उघड भ्रष्टाचार झालेलं वास्तववादी चित्रण दिसतंय. या भ्रष्टाचाराची चौकशी होणं खूप गरजेचं आहे. या निवडणुका होत्याल, जातील, राहतील हा विषय वेगळा, पण जनतेला फसवण्याचं जे काम आहे आणि जनतेला फसवून कोट्यावधी रुपयाचा घोटाळा जे आहे तो झाला आहे म्हणे संबंधित सांगतात. तर हा घोटाळा किती झाला आहे याची चौकशी व्हावी आणि संबंधितावर योग्य ती कारवाई व्हावी अशाच मागण्या तुमची? अशीच मागणी आहे आमची. हा. आणि जी जनता आहे, जनतेनं जर आता सुज्ञान होऊन किंवा जो योग्य उमेदवार आहे, जातीपातीचे न राजकारण करता जो योग्य उमेदवार आपल्या भागासाठी काम करतो त्याला निवडून द्यावी हीच माझी अपेक्षा आहे. माझी आईसाहेब उभारली म्हणून मी हे गोष्ट बोलत नाही. जनतेला जी योग्य वाटतं, जो उमेदवार काम करतो, जे काम करायचं तळमळ आहे, न जातीपातीचं राजकारण करता, न कुठल्या गोष्टी करता, त्यांनी जो सूक्ष्म उमेदवार आहे, जो चांगला सक्षम आहे, उमेदवार सक्षम आहे, आहे, जो काम करतो त्याला निवडून द्यावं. चला एवढीच अपेक्षा आहे. पुढचं काय परिस्थिती तुम्हाला दाखवतो. आता हा भाग सोडला तर कुठल्याच भागात आता रोज- ठीक आहे. पुढचा भाग शिवरत्न नगर आपण दाखवू. आपण शिवरत्न नगर मध्ये चालूया आपण. हा शिवरत्न चौक ना? नगरला जायचा हा प्रमुख रस्ता. शिवरत्न नगरला जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. हा पूल आहे. पूल या पुलाची उंची खऱ्या नियमाने इथपर्यंत पाहिजे, म्हणजे आपल्या डोक्यापर्यंत पाहिजे. ही नदी आहे, ओढा आहे. या ओढ्याची उंची खाली झालेली आहे आणि रस्तावरी झालेला आहे, म्हणजे या पुलाचा खड्डा असाच आहे. तर हा पूल उंच झाला पाहिजे, किमान इथपर्यंत तरी, कमरे इतका तरी. त्यावेळेस त्या रोडला आपला हा पूल अटॅच होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं या ये जा करणाऱ्या वाहतूकदाराला वाहनं चालवण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं वावरता येईल. जर पुलाला या पाणी जर आलं गेलं तर पाणी वरून जाणार आहे आणि वरून पाणी जर गेलं आणि ही पूल जर खाली असला तर वाहतूक ये जा करणाऱ्या माणसाला मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. रोडला सगळ्या आणि हे खरं म्हणलं तर हे पूल करणाऱ्या, ही रोडचं काम करणाऱ्या लोकांच्या विरोधातले जे लोक आहेत त्यांनी आंदोलन केल्यामुळेच
हे रस्ता आत्ता चालू झाला आहे, नाहीतर हे रस्ता चालू होणारच नव्हता असं विरोधकाचं मत आहे. म्हणजे विरोधकाच्या आंदोलनामुळे हा रोड तयार होते. आता आपल्याला पुढं जायचं आहे. पुढं कुठे आहे म्हणलं? शिवरत्न नगर. हे खरं म्हणलं तर शिवरत्न नगरलाच हे रस्ता चालला आहे. तर बघूया नेमकं शिवरत्न नगरमध्ये काय विकास झालेला नाही ते पाहूया. आपण पुढे निघूया शिवरत्न नगरमध्ये. हे बघा तुळजापूर खुर्द आहे. या ठिकाणी हिंदूची स्मशानभूमी नाही, पण विकासाच्या गप्पा मात्र या प्रभागामध्ये पूर्वीचे असणारे नगरसेवक सांगतात, आम्ही हिंदू, आम्ही हिंदू, आम्ही हिंदू. हिंदूचा स्वाभिमान दाखवणारे हे लोक मग नेमकं हिंदूच्या स्मशानभूमीमध्ये हिंदू बांधवाचे प्रेत जाळण्यासाठी जर स्मशानभूमी नसेल तर हिंदूच्या प्रगतीच्या गप्पा मारणं योग्य आहे का, असाच एक प्रश्न आहे. आपल्याकडे या भागात राहणारे काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया नेमकं काय प्रकार आहे. नाव काय तुमचं? श्रीकांत दीनानाथ भोजने. बरं बरं. मी राहणार तुळजापूर खुर्दमधला आहे. हां. आजपर्यंत स्मशानभूमीचं कुठलाच पाऊल उचललेलं नाही. बरं. गाववाल्यांनी प्रश्न टाकला किंवा पट्टी करून तरी स्मशानभूमी करा, बरं बरं. तरी कुणी मनावर आता घेतलेलं तुम्ही नाही. जाणकार माणूस आहेत. हो आता नगरसेवक पदाला उभारणारे जे उमेदवार आहेत हो त्यांनी तुम्हाला सांगितलंय म्हणून बोलायला लागतं हे? नाही, मग कसं आहे नेमकं? मी गावचा नागरिक आहे. बरं. म्हणजे आमच्या घरातलं जरी कुणी वारलं हा. तरी आमची पावसाळ्यात आतोनात हालवतात. बरं बा बरं. नगरसेवकानं सांगितलं, विरोधानं सांगितलं, असा कुठलाच पर्याय म्हणजे नाही. पावसाळ्यात तुमचं जर समजा एखाद्याचं प्रेत आणायचं म्हणलं तर काय परिस्थिती होते? परिस्थितीनं कुत्रा हाल खात ना अशी परिस्थिती म्हणजे होते. इथं शेड नाही हे वास्तव आहे. शेड तर नाहीच आहे. शेड नाही, पाण्याची सोय नाही, नाही. बसायची बेंच नाहीत नाही. किंवा अंत्यविधीला आलेल्या लोकांना बसायला या जागा ठिकाणी नाही. थांबायला सुद्धा जागा नाही. कसं जाळावं प्रेत असा प्रश्न आहे. खरंच हिंदूचा स्वाभिमान आहे का तुम्हाला? आणि जर हिंदूचा स्वाभिमान असेल तर ही स्मशानभूमी हिंदूची आहे याचं भान ठेवा आणि या स्मशानभूमीचा विकास करा. स्वच्छ या ठिकाणी पाणी हातपाय धुवायला असावं, बसायला बेंच असावे आणि अंत्यविधी करीत असताना प्रेताला जाळण्यासाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शेड असणं गरजेचं आहे. ते काहीच केलं नाही, मतं मागा येतात. आता मतं मागत असताना तुम्हाला अडचणी येणार आहेत आणि अडचणी येत असणारे मतदान करणारे तुम्हाला मत देणारे माणसं तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. एवढंच तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि राहिलेला विकास जर तुमच्या हातानं होत असेल तर मत मागा या, अन्यथा मत मिळणार नाही. अशीच भूमिका या ठिकाणी आहे. पुढं काय कुठला भाग आहे साहेब? पुढचं शिवरत्न नगर. चला आपण शिवरत्न नगरचाच हा भाग आहे. या ठिकाणी पहिला पॉईंट आला हा स्मशानभूमीचा. पुढं निघूया आपण. तीर्थखुर्द म्हणला का? हां तुळजापूर खुर्द. तुळजापूर खुर्द हे काय म्हणलं ह्या भागाचं नाव काय? धाकटं तुळजापूर प्रभाग क्रमांक 1 हे धाकटं तुळजापूर आहे. शिवरत्ननगर. प्रभाग क्रमांक 1 आहे. शिवरत्न नगर आहे. या भागामध्ये लाईट नाही, नाल्या नाहीत, रोड नाही चांगला. ही परिस्थिती असतानासुद्धा आम्ही या भागाचा विकास केला आहे असं म्हणतात. आहे का बाई, विकास आहे का? कसं काय बोलते? तुम्हाला दाब देत का? बोलते ती म्हणते ती देत नाही, हे करीत नाही, आमच्या हात नाव म्हणते ती. मग काय करणार आम्ही? हात देत ना हो. हां. आता मतदान घ्यायला हात द्याय का नाही? मग आता ते आपण म्हणाय गेलं की मग आम्हाला आता पण आणखी मतदान घेतात का नाही ती लोक तुमचे? येतात. मग तसं मी एकटी बोललेले दिसतंय ना. काय म्हणाय गेलं की आमच्या हात नाव म्हणते. आणि आता मग मतदान मागायला हात आहे हां. आणि विकास मागायला गेलं की तुम्ही आमच्या नाही, हात हात देत देत नाही. नाही, हां. बघा ही परिस्थिती कशी आहे. मग तुमचं काय मत आहे आता इथं काय काय नाही बरं सांगा. आम्हाला पाण्याचे आता 13 वर्ष झालं आम्ही हिरवून पाणी भरलं. आता सध्या पाणी नाही आम्हाला. बर. हा, मग आम्ही रोज 300 रुपये देऊन पाणी, महिन्याला 300 रुपये लाईट आहे का? लाईट वडली आता 10 वर्ष आणि ही झालं. नाली, रोड? नाली नाही, काय नाही. माझ्या प्लॉट मधून अहो नाली ही आहे. तर नाहीच. हा. पण तुम्ही आपण सगळे जर मेलाव तर ती मड जाळायला स्मशानभूमी नाही नाहीच. तुम्हाला. मग आम्हाला गेल्या 5 वर्षाखाली दिलते की त्या ह्याच्यावर लिहून हा. तुमच्या मान्यता काय काय लिहा म्हणून लिहिलतो आम्ही. पण हा. स्मशानभूमी आमचे लेकरं शाळेतून येताना आम्हाला ही होतंय, भीती आहेत. कॉलेजला गेल्यावर, रात्रीच्या ट्युशनला गेल्यावर रात्रीच्याला त्रास होतोय. मग आता तुम्हाला दाब कोण टाकते?
किंवा मागे गेलं तर तुम्ही म्हणता की मग मागे ती काय हात देत नाही म्हणते ती, मग पुढे बोलूच देत नाहीत ना. काय आमच्या हात दे आता काय तुम्हाला नाव आहे जरा- तुमचं? नाव काय? माझा अनुसया हरी डोके. डोके बाई, तुम्ही चांगलं बोलता. आलेल्या मतदाराला, आता मत मागाय येणाऱ्या उमेदवाराला हेच बोला की आमच्याकडं मत मागाय येतात, आमचं मत तुम्हाला चालतंय आणि आम्ही विकास मागाय आलो की आम्ही हद्दीत नाही असं म्हणतो. असं का हो हे की तुम्ही मग विचारा. माझ्या घरकुलच्या आम्हाला 2-3 वेळेस नगरपालिकेतून फोन आले. हा. मग फोन आल्यावर मग तिथं ते आता मध्ये होतं ना 7 घरकुल पण तारखेपर्यंत. मिळालं नाही. नाही घरकुल नाही, काय नाही. आमची एकदा 2-3दा ते ऑनलाईन केले, पुन्हा पसवून दिले, कागद केले. तिथून नगरपालिकेतून फोन आले, तुमचे घरकुल आले. ठीक आहे लाडकी बहीण मिळते का? मिळते. बर. हा, बाकी मिळते मिळणार मिळते. तुमचंच घेऊन तुम्हाला देतात का? ती काय होऊ जा पण मिळते. मिळते. आता बर. त्याला काय पण समाधान? हे रोड नाही, नाली रोड नाही, नाही. नाली नाही. बर साहेब, मला सांगा, तुम्हाला काय वाटते बरं? आता तुम्ही जर भावी काळामध्ये सुदैवानं नगरसेवक झाले तुमच्या आई, तर काय करणार तुम्ही? पहिल्यांदा हा. एक अशी गोष्ट आहे की ही जी सत्ता आहे, काय सत्तेच्या विरोधात जेवढं त्यांनी विकासाचे कामं दाखवतात, सगळे हा. कामं दाखवतात, हे कुठेतरी लोकांना फसवण्याच्या गोष्टी आहेत. सगळ्या बर. फसवण्याच्या गोष्टी आहेत. काही नगरसेवक तर घरच्या बाहेर निघत बर. नाहीत. इथल्या वार्डातले नगरसेवक घरच्या बाहेर निघत नाहीत. ज्या ताई आहेत इथल्या नगरसेवक 15 वर्ष झाले, ती घराच्या बाहेर निघत. मग विकास होणार कसा, हा मुद्दा आहे. त्याच्यामुळं आमच्यासारख्या युवकांनी ह्या वेळेस उड्या मारलेल्या आहेत. आता इथे लेडीज वाटा पडल्या म्हणून मी आमच्या आईसाहेबाला उभा केले. मी माझ्या भ्रष्टाचार संघटनेचे किंवा शिवसेनेतर्फे वारंवार ह्या पुलासाठी असू कुठल्याही असू वारंवार आंदोलन करून आम्ही वाचा फोडलेली आहे. पण आता कुठंतरी ह्या लोकांसाठी काहीतरी करायचं म्हणून आम्ही ह्यावेळेस इलेक्शनमध्ये उभारलेलो आहे. बरं. तरी आमची प्रमुख पहिली एक गोष्ट आहे की स्मशानभूमी, मी माझा वचननामा पण दिलेला आहे. वचननामामध्ये पहिली गोष्ट आहे की माझी सर्व जातीतली जणांना बरं, स्मशानभूमी. हे झालं स्मशानभूमी तुम्ही हा. करणार, हे रोड हा. करणार, नाल्या करणार. हा. अजून कुठला भाग आहे? अजून सारा गौरव आहे, गवती प्लॉटिंग काय आहे. काय कमतरता आहे बरं त्यात? तिथं कुठंही रोड नाही आहेत. आणि आता हे आमचे सगळं- एक सारा गौरव मध्ये आता बजेट निर्माण झालंय, काही रोड केलेत. एक इथाची गटर आहे, एक इथाची. बरं मला सांगा, हा. याच्या अगोदर तुमचे कामं काय हा प्रभागामध्ये? प्रभागामध्ये मी सामाजिक कार्यकर्ता होतो. बर. मी माझ्या आंदोलनाने प्रत्येक गोष्टीवर माझे आंदोलन चालू आहेत. बर. काय प्रत्येक गोष्टीमध्ये आंदोलनात हे रोडचं ह्या ब्रियासाठी मी आता स्वतःच्या अंगावर राखील ओतून घेतलं होतं. अरे बापरे. त्याच्यामुळे हा रोड आज चालू तर झालेला आहे. हा. अशा भरपूर गोष्टी आहेत, वीटभट्टी असू, बाकीचे एवढे गोष्टी आहेत. मी आतापर्यंत म्हणजे आंदोलन करून सामाजिक कामाची, गोरगरिबाचे काम काम करण्याची करायचं. तळमळ आहे तळमळ, तुमच्यात. हा. आहे ना? तर काय सुविधा नाही आमच्या बाळा. आता ही मुलगी 12वीला आहे. हा. हा? पण हे तुमची तळमळ आहे. तेच आई, त्याच्यासाठीच आम्ही उभारलो का, ह्यावेळेस आम्ही नवीन उभारलो. त्यात काम होणं गरजेचं आहे. गेले नगरसेवक काय केलंय का, नाही, तोच गोष्टी नाही, बोलायच्या. हे मला सांगा. थांबा. तर तुम्हाला ह्या भागाचा विकास करायचा आहे आणि ज्या कामाचे आम्ही काम केले म्हणून मत मागे जाणार आहे, ते तुम्ही आता दाखवायला. पण हे दाखवलेलं काम तुम्ही उद्या नगरसेवक झाल्यानंतर करणार आहे. मी अभिवचन काय काय दिलं तुमच्या वचननामामध्ये? अभिवचननामामध्ये पहिल्यांदा मी घेतलेला आहे हा मुद्दा की स्मशानभूमीचा प्रमुख मुद्दा तो आहे. आणि ज्या नगरमध्ये रस्ते, लाईट, पाणी नाही, तो माझा पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेबांचं नगर विकास खातं आहे. त्या खात्यानुसार मला जर ह्यावेळेस यांनी संधी दिली तर 100% साहेबांना, स्वतः पालकमंत्री साहेबांना पण उद्या मी परवा दिवशी रॅली आहे त्याने फिरवणार आहे, रस्त्याची हाल दाखवणार आहे. मी काय आहे, खरं काय आहे ते त्यांना पण कळायला पाहिजे की तुळजापूर हाल काय चालू आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव गणेश प्रभाकरराव पाटील. हे आहेत गणेश प्रभाकरराव पाटील. पूर्वीच्या नगरसेवकांनी प्रभाग क्रमांक 1 मधल्या जनतेला चक्क फसवलेलं आहे असं यांचं मत आहे. आणि खरं पाहिलं तर हा वास्तववादी चित्रण जर पाहिलं आपण, तर या भागामध्ये रोड नाही, नाल्या नाहीत, बरं का, महत्त्वाचे लाईट नाही. आणि सर्वात महत्त्वाची ज्या हिंदूची स्वाभिमानाच्या भाषा बोलणारे आहेत, ते हिंदूचीच स्मशानभूमी. अंतविधी झाला एखाद्याचा तर प्रेत जाळण्यासाठी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं शेड नाही, पाणी नाही, बसाय जागा नाही आणि अंत्यविधीला आलेल्या लोकांना हातपाय धुवायला पाण्यासाठी एखादं बोरसुद्धा नाही, शेड नाही. प्रचंड हाल पावसाळ्यामध्ये प्रेत अंत्यविधीला नेल्यानंतर लोकांचे होत आहे. ह्याची लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. संबंधित पूर्वीच्या नगरसेवकांनी हे कामं केलेलं नाहीत हे खरं, पण भावी काळामध्ये जर आताचा नवीन चेहरा जर नगरसेवक म्हणून निवडून आला तर निश्चित या प्रभागाचा विकास करणार. पहिलं प्राधान्य जनतेला आणि मग पुन्हा बाकीचं नगरसेवकाला जे काय काम करण्याची संधी मिळेल ते सगळे कामं मी प्रामाणिकपणानं करणार आहे असंच त्यांचं मत आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं प्रभाग क्रमांक 1
तुळजापूर खुर्द भागामध्ये कशा पद्धतीनं निवडून आल्यानंतर या भागाचा विकास करणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे जनतेच्या विकासाचे व्हिडिओ, जनतेवर होत असणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुळजापूरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.